तोंडाच्या कॅन्सरचे काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत आणि त्याचे काय काय जे लक्षणे असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजूया. नमस्कार, मी डॉक्टर चिराग बिरुड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे. मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर सगळ्यात पहिले समजूया की तोंडाच्या कॅन्सरसाठी काय काय रिस्क फॅक्टर्स असतात. सगळ्यात पहिले आहे तंबाखू आणि गुटखा. तर तंबाखू आणि गुटखाचे सेवन केले तर आपल्याला तोंडाचे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. दुसरं आहे रिस्क फॅक्टर, ते आहे अल्कोहोल. अल्कोहोल हे जास्त प्रमाणात घेतल्यास हे पण आपल्या तोंडाच्या कॅन्सरला एक मेजर रिस्क फॅक्टर असतं. तिसरं असतं आपल्या बॉडीत, आपल्या ओरल कॅव्हिटी म्हणजे आपल्या दातात कोणता शार्प टूथ म्हणजे कोणता खूप पॉइंटेड टूथ आहे, त्याच्याने जर आपल्याला वारंवार जखम होत असेल म्हणजे अल्सर होत असेल तर ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही कॅन्सरमध्ये बदलण्याचे चान्सेस असतात. तसेच HPV व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक व्हायरस असतो, तो आपल्या तोंडाच्या कॅन्सर किंवा आपल्या स्वरपेटीच्या कॅन्सरला हे एक रिस्क फॅक्टर असतात. तोंडाच्या कॅन्सरचे काय काय लक्षणे आहेत तर त्याच्यामध्ये अल्सर म्हणजे आपल्या तोंडामध्ये एक छाला होतो, जो शक्यतो काहीही आपल्या मेडिसिन किंवा आपण काही गोळ्या घेतो त्याच्याने हा बरा होत नाही. तसंच हा अल्सर वाढत वाढत जातो आणि कधी कधी ह्याच्यामधनं कधी ब्लिडिंग होतं किंवा आपण त्याला हात लावला तर त्याच्यातनं ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात. तसंच अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हणजे वजन कमी होणे किंवा थकवा लागणे ही पण एक कॅन्सरची लक्षणे असू शकतात. मानेमध्ये आपल्याला कुठेही काहीही गाठ आढळून येणे जी कडक आहे आणि जी गोळ्यांनी कमी होत नाहीये तर ही पण एक देखील कॅन्सरची लक्षणे असू शकतात. तसंच आपल्या व्हॉइसमध्ये म्हणजे आपल्या स्वरामध्ये काहीही चेंज होतोय, आवाजात बदल येतोय तर हे आपल्या स्वरपेटीच्या कॅन्सरचे लक्षणे असू शकतात. जेवण करताना स्वॉलो करण्याला काहीही त्रास होत असेल ते देखील तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला याच्यातले काहीही लक्षणे आहेत किंवा तुम्हाला तोंडाच्या कॅन्सर रिलेटेड काहीही डाऊट्स आहेत तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटवर विचारू शकतात. आम्ही तुम्हाला आन्सर करू. थँक्यू.